हे घरगुती बनवलेले साबण आहेत। यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही आहे, सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये वापरलेले आहेत, जे तुम्हीही सहजरित्या बनवू शकता। त्वचेसाठी अतिशय सुंदर असे हे साबण आहेत। त्यासाठी काय केलेलं आहे, 7 ते 8 टेबलस्पून इथे मी रोज वॉटर घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला काही केसरच्या काड्या भिजत घालायचा आहे, थोड्या वेळाने त्याचा रंग सुटेल। इथे मी 7 ते 8 केसरच्या काड्या ह्याच्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत। आता आपल्याला हे साईडला ठेवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल असेल तर तुम्ही ती वापरू शकता, किंवा तुमच्याकडे ॲलोवेराचं झाड असेल तर त्याच्या अशा 2 स्ट्रिप्स काढून घ्यायच्या। त्याचे साईडचे जे काटे आहेत ते काढून त्याच्या आतला जो गर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बघा, चमच्याच्या साह्याने, सुरी आणि चमच्याच्या साह्याने मी हातला गर काढून घेतलेला आहे। मिक्सरमध्ये आता मी हा जो गर आहे ॲलोवेराचा तो ट्रान्सफर केलेला आहे। इथे तुम्ही 2 ते 3 टेबलस्पून ॲलोवेराची जेलही घेऊ शकता। इथे 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलेलं आहे, 1 टेबलस्पून इथे मी चण्याचं पीठ घातलेलं आहे घरगुती, आणि इथे 1 टेबलस्पून मी हळद वापरलेली आहे। आपल्याला एकदम बारीक असं पातळ ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता थोडंसं रोज वॉटर मी टाकलं आहे, जेणेकरून हे छान असं ग्राइंड होईल। तर बघा, आपल्याला हे चांगल्यापैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे। सर्व आता जेल इथे झालेली आहे। आता आपल्याला हा एक सोप बेस वापरायला लागतो, जो तुम्हाला ऑनलाईन कुठेही मिळू शकतो। तुम्ही कुठल्याही वेबसाईटवरती सर्च करा, तुम्हाला हा सोप बेस मिळून जाईल। तर सोप बेस मी इथे मागवलेला आहे। हा मी अर्धा किलोची ही स्ट्रिप घेतलेली आहे। मी 1 किलो सोप बेस मागवला होता, त्याच्यामध्ये साचेही येतात। 250 रुपयामध्ये मला 1 किलोचा सोप बेस प्लस साचा मिळाला होता। तुम्ही कुठल्याही वेबसाईटवरून हा मागवू शकता। अर्धा किलोचा बघा, इथे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्याला आता हे डबल बॉयलरच्या साह्याने काय करायचं आहे, मेल्ट करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी खाली एक पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यावरती हे वाडगं ठेवायचं आहे। त्यामध्ये आपल्याला हे जे सोप बेसचे तुकडे आहेत हे ट्रान्सफर करून घ्यायचे आणि गॅस अगदी बारीक ठेवून द्यायचा आहे। आणि आपल्याला हे संपूर्ण सोप बेस जो आहे हा आपल्याला वितळवून आधी घ्यायचा आहे। एक साधारण 5 ते 7 मिनिटं जातील हे वितळण्यासाठी। तर तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। आता आपल्याला काय करायचं आहे की बघा, आपल्याला रोज वॉटरमध्ये हा केसर आपण भिजत घातला होता, त्याला किती छान रंग सुटला आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा आता मुलतानी माती टाकून घ्यायची आहे। 1 चमचा इथे मी उटणं पावडर टाकलेला आहे। तर आपल्याला हे छान उटणं पावडर आणि मुलतानी माती इथे छान भिजवून घ्यायची आहे रोज वॉटरमध्ये। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता हा सोप बेस संपूर्ण वितळवून घ्यायचा आहे। आता सोप बेस वितळतो आहे तोपर्यंत मी इथे काय केलेलं आहे की आता ह्या विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स आहेत, त्या 2 कॅप्सूल्स आपल्याला काय करायच्या आहेत की ह्या पावडरमध्ये आता मिक्स करायच्या आहेत। ह्या आपल्या स्किनसाठी स्किन ग्लोईंगसाठी अतिशय उपयुक्त असतात। बघा, आपल्याला 1 चमचा इथे खोबरेल तेलही ॲड करून घ्यायचं आहे। 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी इथे खोबरेल तेल टाकलेलं आहे। तर आता हे तेलही इथे टाकून घ्यायचं आहे। थंडीचे दिवस आहेत, आपल्याला स्किनसाठी तेल अतिशय उपयुक्त आहे। तर आता हा बघा, सोप बेस छानपैकी आता इथे वितळलेला आहे। संपूर्ण वितळल्यानंतरच आपल्याला ही जी पेस्ट आपण बनवून ठेवलेली आहे, ही संपूर्ण पेस्ट आपल्याला ह्या सोप बेसमध्ये टाकायची आहे। आणि छानपैकी आपल्याला ही आता ह्या सोप बेसमध्ये ती सर्व मिक्स करून घ्यायची आहे। बघा, असं चांगल्यापैकी ढवळून घ्यायचं, एकदम सर्व सोप बेसमध्ये ती पेस्ट मिक्स होते। आता आपण जे मिक्सरमध्ये जे साहित्य वाटून घेतलं होतं, ॲलोवेरा जेल, सकट हळद, तांदळाचं पीठ आणि बेसन, तर आपल्याला हे संपूर्ण साहित्य या सोप बेसमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि सर्व छानपैकी शिजू द्यायचं आहे। साधारण एक 2 ते 3 मिनिटं तरी आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। आता हे गरम असताना, हे थंड झालं तर पटकन हे कडक होतं, त्यामुळे आपल्याला हे गरम गरमच आपल्याला काय करायचं आहे की माझ्याकडे हे सोप मोल्ड होते, तर मी हे सोप मोल्ड त्याच्यासोबतच आले होते जेव्हा मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं। खाली एखादं प्लेट घ्यायची, त्याच्यावरती हे सोप मोल्ड ठेवून द्यायचे आणि सोप मोल्डमध्ये आपण जे आता लिक्विड तयार केलेलं आहे साबणाचं, ते संपूर्ण लिक्विड आपल्याला ह्याच्यामध्ये सावकाशपणे टाकून घ्यायचं आहे। खाली मी प्लेट ह्याकरता ठेवलेली आहे ही बॅलन्स होण्यासाठी, नाहीतर त्याचा शेप बिघडू शकतो। आता आपल्याला आयदर हे 2 तास असंच हवेवर ठेवायचं किंवा फ्रीजमध्येही तुम्ही ठेवू शकता। तुमच्याकडे सोप मोल्ड नसेल तर असे कुठलेही जे कंटेनर असतात किंवा असे हे छोटे छोटे, माझ्याकडे हे चॉकलेटचे मोल्ड होते तर तेही मी वापरलेले आहेत। तर आता बघा, हे सोप मोल्ड जे आहे हे साधारण मी हे फ्रीजरमध्ये काही ठेवले होते छोटेवाले, आणि मोठेवाले मी असेच हवेवरती 2 तास ठेवून दिले होते। तर हे छानपैकी आता कडक झालेले आहेत। आपला आता सोप ऑलमोस्ट रेडी आहे, जो आपल्याला आता डिमोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा, साईडच्या कडा अशा प्रकारे सोडवून घ्यायच्या आहेत। आता सोप मोल्डचा उपयोग काय होतं की बघा, पटकन असा सोप जो आहे हा डिमोल्ड होतो आणि हा आता आपला सोप रेडी आहे। ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे, बेसनाचं पीठ आहे, जे चांगल्यापैकी आपल्या
चेहऱ्यावरती स्क्रबरचं काम करतं आणि आपली जी त्वचा आहे ही नितळ करतं. जर तुम्हाला पिंपल्सचा, स्किनचा काही इश्यू असेल तर नक्की असे सोप तुम्ही वापरा आणि बनवा. आणि तुम्ही हे सोप वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्टही बघा खूप छान येईल. घरगुती हे साबण असे छान तयार होतात, सुगंधही त्याला सुंदर येतो. तर असे आपले सोप हे रेडी झालेले आहेत. तर हे सोप तुम्ही नक्की बनवा एकदा आणि वापरून मला तुमचं कमेंट करून मला नक्की सांगा. मी असे वेगवेगळ्या प्रकारचे सोप नक्कीच पुढे घेऊन येईल तुमच्यासाठी. तर आपलं चॅनल जे आहे हे मंडळी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटे छोटे सोप मी यासाठी बनवले होते, जर आपण कुठे बाहेर जाणार असेल पिकनिकला वगैरे तर हे तुम्ही चेहऱ्यासाठी असे छोटे छोटे बनवूनही नेऊ शकता. बघा असे खूप सारे सोप्स आपले रेडी झालेले आहेत. तसे तुम्हीही बनवा, वापरा आणि तुमच्या स्किनसाठी हे नॅचरल इन्ग्रेडियंटने बनलेले हे सोप आहेत. असे सोप तुम्हीही यूज करा. तर बघा मी एक जस्ट यूज करून दाखवते. असं पाण्यामध्ये तुम्ही चोळून बघितल्यानंतर छानपैकी त्याला असा फेसही येतो. आणि बघा आपल्या स्किनवरती आपल्याला असा रगडून रगडून लावायचा आहे. चेहऱ्यासाठी स्पेशली हा खूपच उपयुक्त आहे. तुम्ही कुठे बाहेर कुठल्याही प्रकारचं तुम्ही जर बाकीचे साबण वापरत असाल तर ते बंद करा आणि अशा प्रकारे साबण तुम्ही घरगुतीच बनवा आणि तुमच्या स्किनसाठी स्पेशली वापरा आणि खूपच सुंदर असा रिझल्ट ह्या साबणाचा येतो आणि सुगंध तर अप्रतिमच येतो. तर बघा अशा प्रकारे तुम्ही ही साबण बनवा, वापरा आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बघा असा हा त्याचा रिझल्ट आहे. खूप सुंदर असा ह्याचा रिझल्ट येतो. तुम्ही जर रोजच्या वापरात हे साबण आणाल ना मंडळी तर नक्की तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. तर स्किनवरचे काही काळे डाग असतील, पिंपल्स असतील तर ह्या साबणाने नक्की तुमचे नाहीसे होतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा.